Slowly exhale. Again, inhale and exhale. Relax your body. Relax your mind. Chant 5 times Omkar. Inhale. Om. 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 शांति शांति शांति. Rub your palms together. Touch on your face. Slowly open your eyes. आज आपण काय प्राणायाम घेऊयात आज. हा, आतापर्यंत झालेले थोडे जमेल तसे प्राणायाम करा. आय नो नोज ब्लॉक आहे, तरी पण थोडं थोडं ट्राय करा. आणि दुसरी गोष्ट, आपण आज शितली आणि शीतकरी, ओके, दोन मेथड शिकूयात. ऍक्च्युली ह्या शीतल म्हणजे शीतलता देणारेच आहेत, पण शिकायला काय हरकत नाही. आपण 5-5 राऊंड करूयात म्हणजे कळेल तुम्हाला. मी पिरियड जवळ आले हे चालणार नाही ना कुंभक करायला. नाही, कुंभक मी सांगते तुम्हाला करायला. जमल जमल तेवढे करा तुम्ही. ओके, जमेल तेवढे करा. कदाचित ना कपालभाती आणि नाडीशोधन केल्यानंतर नोज कदाचित ओपन होईल. ट्राय करा मग कुंभक लावण्याचा. जास्त काही फोर्स करू नका. होते की नाही सांगा. सगळ्यांना सर्दी आहे का? मला पण आहे. काय सगळ्यांनी ठरवून घेतले सर्दी? मला वाटते सगळ्यांची निगेटिव्हिटी बाहेर पडायला लागले मेडिटेशन. ओके. चला. चालू करूया प्राणायाम. अगोदर कपालभाती स्टार्ट करूयात. हम्म? मला कपाल नाही, पिरियड जवळ आले ना. ठीक आहे ना. असं जेवढं जास्त स्ट्रोक देऊ नको. एकदाच फक्त एकच राऊंड कर. हम्म? हम्म. त्याच्यानंतर जरी पिरियड्स असले तरी आपण मॅनेज करतोय ना. त्याच्यानंतर नाडीशोधन आणि हे बाकीच्या आता शितली शितकरी पण करणार आहोत. त्यामुळे जरी हीट वाढली तरी सुद्धा यांनी कमी होणार आहे. शितली शितकरी वगैरे याने, उज्जयिनी. ओके, ट्राय. इनहेल करा. पूर्ण पोटापर्यंत श्वास घ्या. स्ट्रेट बसा. जेवढं शक्य तेवढं अप्पर बॉडी स्ट्रेट करा. लांबवा बॉडी. शोल्डर अप असे वरती घ्या. बॉडी लांबवा. इनहेल करा. पोटापर्यंत श्वास घ्या. हळूहळू पूर्ण श्वास बाहेर. पुन्हा एकदा श्वास आत पोटापर्यंत. यावेळी अर्ध्यापर्यंत श्वास बाहेर सोडा आणि स्ट्रोक द्यायला सुरू करा पोटाने.
होल्ड. जिथे स्ट्रोक द्यायचं थांबेल ते ना श्वास आत ना बाहेर, तिथे थोडं स्टेबल व्हा. ऑब्झर्व करा होणारे शरीरामध्ये जे जाणवत आहेत बदल, जे व्हायब्रेशन्स, काहीतरी टिंग सेन्सेशन्स जाणवतील ते फील करा. हळूच पुन्हा एकदा श्वास आत घ्या. हळूहळू पूर्ण श्वास परत बाहेर सोडा. पुन्हा एकदा श्वास पूर्ण आत, अर्ध्यापर्यंत श्वास बाहेर. पोटाने स्ट्रोक द्यायला चालू करा. तीन सेट पूर्ण झाल्यानंतर नाडी शोधून करा. डाव्या नाकपुडीने श्वास आत, उजव्या बाजूने बाहेर. रिलॅक्स रिलॅक्स. नाडी शोधून करा शुभाजी. नाडी शोधनचे 10 राऊंड करा.
ओके. अशा झाल्यावर इथे झिंझिने येतात कपाळात. सर्दीमुळे. असं होतं का? कोल्डनेस वाढलाय. ऍटलीस्ट सूर्यभेदन करायचं. सूर्यभेदन केलेलं सकाळी मी. गरम पाणी प्या सगळ्यांनी. हम्म. दिवसात 3 ते 4 वेळा तरी गरम पाणी प्या. तर गरम पाण्याने हीट वाढते ना? असं काय नाही. अच्छा. जरी हीट वाढली तरी आपण वाढली तर हे प्राणायाम करायचे, चंद्रभेदन करायचे, शितली शेतकरी आज शिकवणार आहे ते करायचे. हम्म. मॅनेज करायचे म्हणजे जर आपण स्वतःच्या बॉडीला ओळखायचं. आता आपण हे बऱ्याच गोष्टी शिकलोय ना. आपण स्वतःची बॉडी थोडी हम्म. ऑब्झर्व करायची, ओळखायचं. जरा तर सिमटम्स सर्दी झाली सूर्यभेदन का करायचं? या नाकपुडीने घ्यायचं. हा. म्हणजे उजव्याने घ्यायचे, डाव्याने सोडायचं, उजव्याने घ्यायचे, डाव्याने सोडायचं. इथं सर्दी झाल्यावर काही तर झिंझिने येतात म्हणून. त्याच्यामुळे नाही, ते सर्दीमुळे होते. सायनस क्रिएट होते. सायनस म्हणजे सर्दी आहे ना, आपल्या फेफड्यांच्या मागे जाऊन तिथे अळून वगैरे बसते, तिथे जाऊन बसते त्याच्यामुळे. तर नाडी शोधन केलं. हम्म. अच्छा. भस्त्रिका कर. हात वर करायचे, इनहेल, जोरात एक्झेल. हम्म. हात वरती जोडायचे नाही, असे डायरेक्ट सरळच. दोन्ही हातामध्ये अंतर पाहिजे. ओके. इनहेल, एक्झेल, जोरात छातीच्या बाजूला. ओके. हा? हम्म. बरोबर. ओके शुभाजी. ओके झालं. हा, भस्त्रिका. कुंभक. कुंभक झालं. ओके. भस्त्रिका करा. भस्त्रिका आणि भ्रामरी करा. ओके. त्याच्यानंतर आपण शितली, शितकरी आणि सदानता
ह्या तिन्ही पण याच्या म्हणजे थंड थंड अशा क्रिया आहेत, शीतलता देणाऱ्या. नाही होत. नाही होत आहे, ओके ठीक आहे. उलट अरे हे जे एक्स्ट्रा मॉइश्चर जे आहे ते निघून जाणार आहे, ठीक आहे, इट्स ओके. उलट नाक आहे ना पूर्ण असं प्रेशरने बाहेर गेल्यामुळे नाक साफ होईल. म्हणजे हवा जे पॅक झालेली जागा आहे ती रिकामी होईल. ट्राय करून बघा, इट इज ओके. इथं जरा दुखतं का ते भस्त्रिका करताना? दुखत नाही काय, फक्त जास्त वेळ केलं तर थोडं चक्कर आल्यासारखं वाटेल. म्हणजे 10 नाकात- नाकातलं बाहेर येते. नाकातून बाहेर. ठीक आहे, येऊ दे ना, इज ओके. प्रेशरने हवा बाहेर सोडल्यामुळे नाक रिकाम होईल. ओके, बस बस, चक्कर येईल. ओके, रिलॅक्स. ठीक. भ्रामरी. हा, भ्रामरी करा. शुभाजी. ठीक आहे, ओके. ओके. ओके, रिलॅक्स. तर ठेवलंच पाहिजे का मॅम? मोठं फक्त कान झाकले. नाही, नाही ठेवले तरी चालेल, कानावर फक्त बोट ठेवलं तरी चालेल. पण कसं इथे ठेवल्यामुळे आपले जे सायनस जे आहे आपल्या चेहऱ्याच्या नाकाच्या मागे, बघा आपल्या बोटामधून त्याला व्हायब्रेशन म्हणजे असं फील हम्म. होतं हलकं ठेवल्यामुळे. म्हणून ठेवायचं. आणि काही ठिकाणी फक्त कानात बोट घालूनच करायला लावतात. फक्त असे बोट ठेवायचे, बाकी काही ठेवायची गरज नाहीये. असे पण ठेवले तरी चालते. प्रत्येक सगळीकडे वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया, वेगवेगळी मेथड आहे. फक्त कानावर जरी बोट ठेवले, डोळे बंद केले, बस तरी चालेल. ओके. आज आपण शिकली शेतकरी शिकूयात. ठीक आहे. त्याच्यामध्ये जरा फक्त पाच पाचच राऊंड करा. सर्दी आहे तुम्हाला तर. याच्यामध्ये शिकली जी आहे हे आपले जिभेने आपण श्वास घ्यायचा आहे आतमध्ये. जिभेने आपण जिभेची अशी स्ट्रॉ करायची. स्ट्रॉ ब्रिदिंग पण म्हणतात त्याला. ओके. थोडीशी जीभ अशी बाहेर काढून स्ट्रॉ बनवायची. जीभ बाहेर घ्या अशी. स्ट्रॉ बनवा, बाहेर बाहेर काढली तरी चालेल. थोडीशी अशी स्ट्रॉ सारखी. जिभेच्या कडा वरच्या बाजूला फिरवा. हा, बरोबर. बरोबर.
हं? थंडावा वाटतो त्यांनी. हा थंडावा. दिसलं? हा, स्ट्रॉ बनवायची, जिभेची स्ट्रॉ बनवायचे आणि ह्या स्ट्रॉने श्वास आत घ्यायचा. ठीक आहे, असं जीभ अशी केली. जसं आपण स्ट्रॉने पाणी आत ओढतो तसं श्वास आत घ्यायचा, थांबायचं थोडा वेळ. ओके, जसं आपण कुंभकमध्ये थांबतो, होल्ड करतो, थोडा वेळ होल्ड करा, जेवढं शक्य आहे तेवढं, 5 सेकंद झालं तरी बस आहे. आणि नाकाने श्वास बाहेर सोडा हळूहळू. ठीक आहे, परत एकदा स्ट्रॉनीच आत घ्यायचा, थोडं होल्ड करा आणि नाकाने बाहेर सोडा. एक थंड नाही माझं. जिभेवरती एक थंड स्पर्श होईल. एकदम सोपा आहे, एकदम सिंपल. हे काय, जीभ बाहेर काढा, सांगते तुम्हाला. जिभेच्या कडा वरच्या बाजूला वळवा. शुभानी केले. पोरांना विचारा, तुमच्या पोरांना. ओके, खूप खूप सिंपल आहे. म्हणजे असं जिभेच्या, आपण फक्त जिभेच्या कडा वरच्या बाजूला मोडायचे. पण असं नॉर्मल पण ओढलं तर थंड वाटतं ना असं. हा ठीक आहे, फक्त शेंडेला केलं तरी बस आहे. हा, जिभेने पण, जिभेवरून श्वास आत घ्या. ओके, आणि नाकाने श्वास बाहेर सोडा. 5 राऊंड करा. ओके, कळलं? ज्यांचा बीपी लो आहे त्यांनीही करायचं नाहीये. ओके, मग लो असतो, बीपी लो आहे. हो. ओके, ठीक आहे, तर त्या तुम्हाला मग करायची गरज नाही, फक्त शिकून घ्या. ठीक आहे, आता हे शेतकरी जे आहे ते सेम असंच काय करायचंय, जीभ आतल्या बाजूला मोडायचे आहे ना? म्हणजे जिभेचा शेंडा जो आहे तो टाळ्याला टच होईल मोडल्यानंतर. जीभ आतमध्ये मोडायचे. ओके, आणि जीभ आतमध्ये मोडल्यानंतर जे साईडच्या कडा राहत आहेत, त्या साईडच्या कडेतून श्वास आत घ्या. असं? शेतकरी, जीभ अशी टर्न करा आतल्या बाजूला. हा. त्याच्यानंतर जी साईडला जी जागा राहते त्यातून श्वास आत घ्या. थोडा वेळ थांबा, नाकाने श्वास बाहेर सोडा. ओके, थंड, थोडं आयसी आयसी फील होईल. ओके, कळलं? कळलं शुभाजी? ओके, हे आता कोणतं होतं? शेतकरी. शेतकरी. हे पण लो बीपी साठीच. हा, नाही करायचंय. हे तिन्हीही नाही करायचे जे आता मी तुम्हाला सांगते. हे लो बीपी वाल्यांच्यासाठी नाही आहे हे. आता जे सदांता म्हणून आहे, ठीक आहे, सदांता, दंता, सदंता. ओके, तर दातांनी करायचंय. हे जसं आपण याने केलं, दात असे ठेवायचे हलके, प्रेस प्रेस नाही करायचे, एकदम असे टाईटली नाही पकडायचे, हलकेसे एकमेकावर ठेवायचे, असे दात एक्सपोज करायचे असे, आणि हे दाताच्या फटीतून श्वास आत घ्यायचा. सू असा आवाज येईल. ओके, असा आवाज येईल दातातून. आत घ्या, थोडा वेळ थांबा, नाकाने श्वास बाहेर सोडा. ओके, दात असे एक्सपोज करायचे. ओके, दाताच्या फटीतून श्वास आत घ्या. दातांना जरा थंड स्पर्श असं जाणवेल. ज्यांना सेन्सिटिव्हिटी आहे दातांना त्यांना थोडा त्रास होण्याची शक्यता आहे.
ओके, दाखवा दाखवा, घरी पण दाखवा. ज्याला हा, थंडावा जाणवत नसेल त्याने एक मिनिटची गोळी खाऊन घ्या. ज्यांना हाय बीपी आहे एवढं हे लक्षात घ्यावं, ज्यांना हाय बीपी आहे ते हे डेफिनेटली करू शकतात. ओके, एक 7 ते 8 राऊंड जरी त्यांनी केले यातले एखादा, शितली किंवा शितकरी किंवा हे तिन्हीपैकी एक, तरीही चालेल. ओके, लो बीपी वाल्यांना काही चालत नाही? हे तिन्हीही नाही चालणार. मग कोणतं चालतंय? त्यांना आपले कुठलंच नॉर्मल नाही? लो बीपी वाल्यांना कपालभाती चालेल, सूर्यभेदन चालेल, नाडी शोधन चालेल. ठीक आहे, कुंभक पण चालू शकतं, पण त्या म्हणजे कम्फर्टेबल ह्याच्यामध्ये, ते स्वतः ऑब्झर्व करून कोणतीही हम्म. डिफिकल्टी त्यांना वाटत नसेल तर. ओके, चालेल. हे झाले प्राणायामचे. आज आपण मग मेडिटेशन घेऊयात. मला सांगा, तुम्हाला काय बॉडी रिलॅक्सेशन करायचं आहे की वेगळं काही मेडिटेशन घेऊयात? ते चालेल. ओके, चला आपण आज मग 7 चक्राच घेऊया. ठीक आहे. सेवन चक्र एका याच्यातच होतात ही. हा, फक्त म्हणजे आपण फक्त त्या त्या याच्यावरती जाऊन फोकस करायचा. आता आपण जे अग्नितत्व ऍक्टिव्हेशन म्हणजेच मणिपूर चक्रावरती केला, आपण 4 दिवस सलग त्याच्यावरती फोकस देऊन त्याचा मंत्र चॅन्टिंग केला. ठीक आहे, सेम. फक्त आपण याच्यामध्ये मंत्र चॅन्टिंग काही करणार नाही, फक्त कलर इमॅजिन करणार आहोत. ओके, कलर इमॅजिन करायचे आहे आणि फक्त त्या चक्रावरती जाऊन फक्त फोकस करायचे. ओके, कलर इमॅजिन ओनली. सगळे आजच होणार आहेत का? एकाच एकाच मेडिटेशन मध्ये होतात सगळे. बरोबर. हम्म. पण ते बॅलन्स करण्यासाठी वेगळं असेल ना काही, हे जे मोठमोठे सेशन घेतात सेवन चक्र हिलिंगचे. 7 चक्रा हिलिंगचे जे सेशन घेतात ते एक 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 तुमचा आज एक घेणार. ओके, हम्म. आज एक घेणार, त्याच्याबद्दल डीप तुम्हाला माहिती सांगणार आणि फक्त एकाच चक्रावरती तुम्ही फोकस करायचा आज. जसं आपण मणिपूर चक्राचं 4 दिवस केलं, ठीक आहे, तसं सेम. भाकरी. त्याचा एक कलर ठरलेला आहे. जसं मणिपूर चक्राचा आपण येलो कलर घेतला, तिथे सूर्य आपण इमॅजिन केला, त्याचा बीज मंत्र रम आहे. ठीक आहे, तर आपण त्याचा चॅन्टिंग केला. हे अशा एका दिवशी एकच करणार किंवा 4 दिवस एकच करणार. ओके, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार की याचं काय कार्य आहे. ओके, मणिपूर चक्राचं जसं आपण सांगितलं की हे म्हणजे मणिपूर चक्र आपल्यातले जे कार्यक्षमता, ऍक्टिव्हिटी, आपली जी ऍक्टिव्हनेसची जी पॉवर आहे ते बिल्ड करतं. ठीक आहे, मला काहीतरी करायचं आहे आणि ते त्या दृष्टीने ऍक्शन घ्यायला लावतं ते मणिपूर चक्र, आपल्यातले अग्नितत्व. तसं आपलं आहे रूट चक्र, म्हणजे आपलं मूलाधार चक्र. हे आपल्यातलं काय करतं, आपल्यामध्ये स्थैर्य स्थैर्य आणतं, त्याच्याबरोबर आपल्यामध्ये आत्मविश्वास डेव्हलप करतं. ओके, त्याच्याबरोबर आपले जे मूलाधार चक्र आहे ते ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात करतं. म्हणजे जे आपले सुषुम्ना नाडी आहे, जे आपल्या स्पाइनच्या एंडिंगला, जिथं मूलाधार चक्राच्या ठिकाणी अडीच वेटोळे घालून बसलेली असते सुषुम्ना नाडी, जी आतून पोकळ असते. ठीक आहे, जेव्हा आपल्या इडा आणि पिंगला दोन्ही ऍक्टिव्ह होतात तेव्हा ते सुषुम्ना नाडी ऑटोमॅटिक ऍक्टिव्हेट व्हायला लागते आणि ती वरच्या दिशेने आपल्या स्पाइनला गोलाकार गोलाकार फिरत आपल्या डोक्याकडे येते. ओके, ही एक एनर्जी आहे. ती जी वेटोळे घालून बसलेली शक्ती आहे ती आपण इमॅजिन करतो रेड कलर, म्हणजे आपलं मूलाधार चक्र रेड कलर आहे. ओके, तर ते जेव्हा आपण इमॅजिन करतो की ती लाल कलर मध्येच वरती येते, रेड कलर मध्येच वरती आपल्या डोक्याकडे स्पाइनच्या मार्गाने वरती येते, असं आपण इमॅजिन करतो. ओके, हे मूलाधार चक्राचं म्हणजे आपल्यातला आत्मविश्वास डेव्हलप करतं, आपल्यामध्ये स्थिरता डेव्हलप करतं. तर म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये, कशी कोणतीही सिच्युएशन असू दे, त्याला अगदी म्हणजे सक्षमपणे त्याला सामना करण्याची जी शक्ती, जे सामर्थ्य देतं ते आपलं मूलाधार चक्र. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये एखादी समजा काहीतरी अशी क्रिटिकल सिच्युएशन आले
त्याच्यामध्ये न डगमगता आपल्याला स्थैर्याने त्याला त्या आलेल्या संकटाला सामोरे जाण्याचं जे सामर्थ्य देते हे मूलाधार चक्र. न डगमगता म्हणजे जसं एखादं स्थिर वृक्ष आहे जे आपलं मुळ्या जमिनीमध्ये घट्टपणे रोवून उभं आहे. कितीही वादळ आले, पाऊस आला, ऊन आलं, वारा आलं, चक्रीवादळ आलं, तरी पण ते घट्ट मुळं पकडून असल्यामुळे काय आहे, स्थिर आहे. तसं तसं आपल्याला शिकवतं मूलाधार चक्र, की कोणतीही सिच्युएशन आली तरी मी स्थिर आहे त्याचा सामना करायला. मी स्थिर आहे तर त्याचा मी सामना करू शकते, राईट? तशा प्रकार हे मूलाधार चक्र आपल्याला बिल्ड करतं. कोणत्याही सिच्युएशन मध्ये हँडल करायला सक्षमपणे आपल्याला समर्थ बनवतं. हे मूलाधार चक्र आपल्यातला आत्मविश्वास बिल्ड करतं. ठीक आहे. तसं काय करणार आता आज आपण फक्त मूलाधार चक्रापासून आपल्या सहस्रार चक्रापर्यंत आपण फोकस करणार. बस फोकस करायचं, कलर इमॅजिन करायचं. तर आपल्याला कलर माहिती आहेत, सांगितलेलं आपण. मूलाधार चक्राचा कलर रेड आहे. ते सर्व रेड. शुभाजी, त्याच्यानंतर आपला स्वाधिष्ठान चक्र जे आहे त्याचा आहे ऑरेंज. आणि हे मणिपूर आपले चक्र रेनबो कलरच आहेत ना वाटतं ते. जवळ तेच, म्हणजे जवळ तेच आहेत. ऑरेंज नंतर येलो कलर. येलो म्हणजे आपला मणिपूर चक्र. अनाहत चक्राचा कलर आहे म्हणजे आपला हार्ट चक्राचा कलर आहे ग्रीन. ग्रीन. आपला थ्रोट चक्र, विशुद्धी चक्र, स्काय ब्ल्यू. ओके. त्याच्यानंतर आपला आज्ञा चक्र या आहे थोडा इंडिगो कलर. आणि जे सहस्रार चक्र आहे त्याचा पर्पल. काही ठिकाणी व्हाईट पण सांगतात. ओके. तिथे व्हाईट कलर इमॅजिन करायला सांगतात किंवा व्हाईट गोल्डन कलर असं पण सांगतात. ठीक आहे. ते कलर म्हणजे ऍक्च्युली आपण तिथे तो कलर इमॅजिन करायचा आहे. बाकी ऍक्च्युली आपल्याला कोणता कलर दिसतोय ते महत्वाचं, जे कोणताही दिसू शकतो. ठीक आहे. तर ते फक्त आपण कलर इमॅजिन करायचा आहे आणि असं म्हणजे वरून जे डिवाइन सोर्स आहे तिथून आपल्या सहस्त्रार चक्रातून आपल्या बॉडीमध्ये एक ती लाईट, व्हाईट गोल्डन कलरची लाईट आपल्या बॉडीमध्ये एंटर करते. ठीक आहे. एंटर करत ती पूर्ण आपल्या बॉडीपर्यंत जाते, आपल्या मूलाधार चक्रापर्यंत. ठीक आहे. मूलाधार चक्राला ती शक्ती गेली आहे, डिवाइन एनर्जी जे आकाशातून वरून आपल्या बॉडीमध्ये गेली आहे, ती मूलाधार चक्राला जाऊन तिथे ग्लो करते रेड कलर मध्ये. मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट केल्यामुळे तो ग्लो करतोय, शाईन करतोय कलर. ठीक आहे. गोल्डन व्हाईट रेड कलर मध्ये मिक्स झाल्यानंतर जसं स्पार्कलिंग शायनिंग होईल तशा प्रकारे इमॅजिन करा तो शाईन होतोय. ठीक आहे. आणि तिथून तो रेड कलर आपल्या पायामधून पसरतोय पूर्ण पायामध्ये. पूर्ण लोअर बॉडी ही आपली रेड कलर म्हणजे आपल्या मूलाधार चक्राच्या अंडर येते. ठीक आहे. तर आपल्या बेसमधून किंवा स्पाईनच्या एंडिंग मधून ती मुळं जी आहेत ती मुळं आपल्या शरीरातून जमिनीमध्ये रुतली गेलेली आहेत असं इमॅजिन करायचं. ठीक आहे. आपल्या शरीरातून ती जमिनीकडे गेलेत आणि आपल्याला ते स्थैर्य देत आहेत, स्थिरता देत आहेत. म्हणजे इमॅजिन करायचंय त्यावेळी की ही जे जमीन मला सपोर्ट देते खालून, ही मला आधार देते. ओके. म्हणजे बघा आता आपण जमिनीवर बसलोय तर जमिनीवर आपण पूर्ण भार सोडून दिलाय, राईट? त्याच्यासाठी आपल्याला काय स्पेशल करायला लागते का बघा? ती जमीन आपोआपच आपल्याला सपोर्ट देते खालून. ठीक आहे. वेगळं आपल्याला काय करायला लागते का? नाही. तसं मी जमिनीवरती आहे आणि ही जमीन मला ऑटोमॅटिकली खालून सपोर्ट देते, स्थिर ठेवते मला. ते इमॅजिन करायचे ही मुळं जी मी जमिनीत माझ्या शरीरातून गेले हे मला स्थैर्य देत आहेत, मला स्थिरता देत आहेत. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, आपल्या स्वाधिष्ठान चक्रावरती येणार आहोत. जे स्वाधिष्ठान चक्र काय करतं, जे आपल्या भावनिक इमोशनल बॅलन्स करते. म्हणजे आपल्याला आनंद वाटतो. ओके. ज्या आनंदाच्या भावना, ओके, त्या भावनिक इमोशनली आपल्याला बॅलन्स करायचं काम करतं आपलं स्वाधिष्ठान चक्र. ओके. इमॅजिन करा त्या चक्रावरती जाऊन ऑरेंज कलर, तो ऑरेंज कलर आपल्या सर्व शरीरामध्ये पसरतोय. पोटामध्ये आपल्या पूर्ण अप्पर बॉडीपर्यंत पसरलाय समजा सगळीकडे. तो आपल्याला आनंदाच्या लहरी देतोय सगळीकडे.
आपल्या बॉडीमध्ये, आपल्या मनामध्ये आनंदाच्या लहरी पसरवते. त्याच्यानंतर आपलं मणिपूर चक्र, जे येलो कलर आहे, ते आपल्याला काय करते? ऍक्टिव्हेट करते. आपली कार्यक्षमता वाढवते. आपल्यातला अग्नी जो आहे तो फायर करते, म्हणजे अग्नी वाढवते. आपल्याला जे करण्याची, काहीतरी करण्याची जी क्षमता आहे किंवा ती करण्यासाठी जे ऍक्शन आहे ते घ्यायला प्रवृत्त करते हे चक्र. त्याच्यानंतर हार्ट चक्र, अनाहत चक्र, जे आपल्याला लव, काइंडनेस, कम्पॅशन, म्हणजे सगळ्यांच्या बद्दल आपल्याला प्रेम वाटणं किंवा काइंडनेस, एक दयाळूपणा वाटतो. ओके. म्हणजे जसं ज्ञानेश्वरांनी म्हटले, विश्वची माझे घर. ठीक आहे. ह्या विश्वातली सगळी समान जशी वाटतात, सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांच्या मध्ये तो परमात्मा आहे, परमेश्वर आहे, आणि ही सगळी मला एकसारखी आहेत. ओके. सगळ्यांच्यावरती समान समभाव जो आहे ते आपल्या हार्ट चक्रातून. ओके. विशुद्धी चक्र, जे आपल्याला बोलण्याचे, म्हणजे आपल्या मनातील गोष्टी एक्सप्रेस करण्याची, जे मनात आहे ते योग्य पद्धतीने दुसऱ्यांना एक्सप्लेन करून सांगण्याची किंवा प्रभावीपणे आपलं वक्तव्य करण्याची क्षमता देतं हे विशुद्धी चक्र. ठीक आहे. आणि आपण जे बोलतोय ते समोरच्यावरती प्रभाव पाडतं, म्हणजे ते समोरच्याला ऐकायला चांगलं वाटते किंवा ते ऐकते समोरचं व्यक्ती आणि त्याला ते पटते. असे आपले जे बोलण्याची कला डेव्हलप करतं आपलं विशुद्धी चक्र. किंवा आपला अभ्यास करण्याची वृत्ती वाढवतं विशुद्धी चक्र. ठीक आहे. आता आपलं आज्ञा चक्र. आज्ञा चक्र हे आपल्याला इंट्युशन पॉवर, आपल्यातली काही लोकांना इंट्युशन पॉवर म्हणजे बघा, आता आत्मज्ञानी पुरुष घेतले आपण. ओके. तर जसं म्हणजे ते पुढचं सांगतात किंवा त्यांना भविष्य दिसतं किंवा अशा काही गोष्टी ते लॉजिकली अशा सांगतात की त्या तशाच्या तशा घडतात. ठीक आहे. आपण आपलं जे रामायण महाकाव्य आहे, ओके, ते घडण्या अगोदर लिहिलं गेलं. राईट. ती जी पॉवर आहे, इंट्युशन पॉवर, म्हणजे ते जे, असं नाही की म्हणजे ते अगोदर भविष्यात बोलले म्हणून तसं झालं असं पण नसतं, किंवा ते लॉजिकली ते जे असे बोलतात, म्हणजे एक पुढच्या गोष्टी अवलोकन करण्याच्या गोष्टीची पॉवर त्यांच्यामध्ये खूप वाढलेली असते, की जे ते जे बोलतात ते तसंच होतं आपल्याला असं वाटतं, पण त्यांनी ते अभ्यास अवलोकन केलेलं असतं, ते क्षमताच वाढलेली असते ती अवलोकन करण्याची त्यांची. ती इंट्युशन पॉवर आपली इथे वाढते. अंतर्ज्ञान पॉवर इथे फोकस केल्यामुळे. याचा कलर आपल्याला इंडिगो आणि पर्पल कलर आपला सहस्त्रार चक्र जेव्हा ऍक्टिव्हेट होतं. आणि एक लक्षात घ्या, इथे जेव्हा खरोखर प्रत्यक्ष जेव्हा मनुष्याचे आपण जेव्हा खरोखर एक समर्पित नाही आहोत शक्तीसाठी किंवा म्हणजे डिवाइन पॉवर बद्दल किंवा परमेश्वराबद्दल, जेव्हा एखादी व्यक्ती समर्पित नसेल पण इंट्युशन पॉवर वाढली, म्हणजे समर्पित आहे पण तरी सुद्धा इंट्युशन पॉवर वाढते, तेव्हा माणूस अहंकारामध्ये जातो. त्याला अहंकार होतो, जी शक्ती त्याच्याकडे आहे किंवा त्याला एक वेगळ्या प्रकारची म्हणजे त्या शक्तीचाच अहंकार होतो. तेव्हा ते आलेली सगळी शक्ती निघून जायला वेळ होत नाही अहंकाराने. ओके? किंवा कारण का अहंकार जेव्हा करतो माणूस, का करतो? की मी काहीतरी वेगळं आहे असं त्याला फील होतं, म्हणजे ऍक्च्युली म्हणजे वेगळे काहीतरी त्याच्यामध्ये इंट्युशन पॉवर वाढत असते, त्यामुळे मी काहीतरी वेगळं आहे असा अहंकार येतो. ओके. तर ते नॅचरली होतं, पण ते संयमानं, तरी पण ग्राउंडिंग लेवलला राहायचं असतं. त्या अवस्थेमध्ये सुद्धा ग्राउंडिंग लेवल. का? तर मी कोण वेगळा नाहीये. जे मला, ज्या परमात्म्यानं, ज्या युनिव्हर्सने मला बनवलंय, त्यानेच या सगळ्यांना बनवलंय. पूर्ण सृष्टीला आणि या सृष्टीमधल्या प्रत्येक जीव मात्राला, प्राण्याला, पशु, पक्षी, जे सगळं काय आहे, सजीव, निर्जीव, सगळ्यामध्ये जे व्हायब्रेशन्स आहेत, ते सगळ्याला युनिव्हर्सने बनवलेलं आहे. इच अँड एव्हरी पार्ट त्या परमात्म्याने किंवा युनिव्हर्सने बनवलेला आहे. ठीक आहे. तर ही गोष्ट, ह्या ह्या विचारांनी ग्राउंडिंग राहायचंय आणि तिथे एक अहंकार नाही आला पाहिजे. म्हणजे ह्या खूपच पुढच्या गोष्टी आहेत, तरी पण मी सांगते. काही सांगता येत नाही, कधी कुणाची इंट्युशन पॉवर जास्त वाढेल. ओके. हे सगळं
पास्ट बर्थ पासून ट्रॅव्हल करत आलेलं असतं आपल्यातल्या शक्ती. आपल्याला कोणत्याच गोष्टी आठवत नसतात. मागच्या जन्मी पण आपण कुणाची तरी आई असेल, मुलगी असेल, बहीण असेल, सगळे आपण काहीतरी कृती केल्या असतील, कदाचित खूप मोठे पण पर्सनॅलिटी असेल, पण आपल्याला काहीच आठवत नाही. राईट. पण आपल्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे कलाकृती किंवा कुणाच्या मध्ये काइंडनेसची पॉवर जास्त आहे, कुणाच्या मध्ये रागाची भावना जास्त आहे, क्रोधाची भावना जास्त आहे. हे का होते? या मागच्या पास्ट बर्थ पासून हे गुण आपल्या आत्म्याबरोबर ट्रॅव्हल करत असतात. बरोबर. त्याचबरोबर आत्ताच्या ह्या सध्याच्या लाईफमध्ये म्हणजे करंट बर्थमध्ये सुद्धा आपले काही गुण आपल्यामध्ये आपण येत असतात. ठीक आहे. जे आपण लहानपणापासून जशा प्रकारच्या आपल्या बिलीफ्स डेव्हलप झालेल्या असतात, ज्या गोष्टी आपण बघितलेल्या असतात, त्याच्यानुसार सुद्धा आपला ओरा, आपले स्वभाव हे बनत असतात. तरी सुद्धा सगळे एकसारखे नसतात. जरी बघा, एकाच आईची मुलं जरी असली, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये कितीतरी वेगळं नेचरमध्ये वेगळापणा असतो. हं? सगळेच हुशार नसतात किंवा सगळेच ढ नसतात किंवा सगळेच काइंडनेस नसतात, सगळेच रागीट नसतात. बरोबर. प्रत्येकामध्ये वेगवेगळे काहीतरी गुण असतात. हे पास्ट बर्थ मधून ट्रॅव्हल करेल आलेले असतात गुण. तसंच आपण तर काय होतं, आपण लास्ट बर्थ मध्ये ज्या पोझिशनला आपण आपल्या आत्मिक लेवलला आलोय, स्पिरिच्युअलिटीमध्ये आपला आत्मा त्याच लेवलला इथून सुरुवात होते. दुसऱ्या मध्ये मुळापासून, झिरो पासून सुरुवात करायला नाही लागत. ज्या लेवलला आपण आलोय तिथून ह्या जन्मामध्ये आपली सुरुवात होणार. तुम्ही इव्हन गीता जरी वाचली तरी जर समजून घेतली तर त्याच्यामध्ये पण कळेल की स्पिरिच्युअलिटीमध्ये ज्या लेवलला माणूस जातो ह्या जन्मामध्ये, त्याला पुढच्या जन्मी गेल्यानंतर झिरो पासून सुरुवात करायची गरज नसते. ज्या लेवलला आहे तिथून त्याची आत्मिक जी वृद्धी आहे ती तिथून पुढे होत राहते. ठीक आहे. तर हे आपलं कम्पॅशन आणि इंट्युशन पॉवरचं हे तुम्हाला सांगितलं की इंट्युशन पॉवर हे सांभाळायला लागते. त्याच्याबरोबर सहस्त्रार चक्र जे आपल्याला डायरेक्ट डिवाइनशी कनेक्ट करतं. ज्यावेळी म्हणजे हे जे सृष्टी किंवा जे युनिव्हर्सची शक्ती, डिवाइनची शक्ती किंवा परमात्म्याची शक्ती आणि मी ह्याच्यामध्ये काही वेगळं आहे असं वाटत नाही. ओके. हे आपण म्हणजे मी त्याच्याशी पूर्ण एकरूप आहे आणि तीच जी ह्या चराचरात जी शक्ती आहे तीच माझ्यामध्ये आहे याचा अनुभव यायला लागतो. ठीक आहे. तर त्यालाच अंतर्ज्ञान म्हणतात किंवा आत्मज्ञान म्हणतात किंवा मोक्ष. ठीक आहे. कोणतं पण रिलिजन घ्या, कोणता पण धर्म, पण त्याच्यामध्ये मोक्ष हा कन्सेप्ट हा आहेच. ओके. पद्धती जरी वेगळ्या असतील तरी सुद्धा मोक्ष हा कन्सेप्ट सगळ्यामध्ये आहे. ओके. तर हे सहस्रार चक्र, त्याला कुंडलिनी जागृती पण म्हणतात. ठीक आहे. तर हे कुंडलिनी जागृती कुंडलिनी जागृती जेव्हा होते तेव्हा सुद्धा ती सांभाळण्यासाठी जो संयम आवश्यक आहे तो असायला लागतो प्रत्येक माणसांमध्ये. म्हणजे म्हणून हळूहळू कधीही ह्या गोष्टी फास्ट होत नसतात. जरी कुणी तुम्हाला सांगितलं 7 चक्राच ऍक्टिव्हेट होणार, 7 दिवसात होणार, 1 महिन्यात होणार, इम्पॉसिबल. इट इज व्हेरी इम्पॉसिबल. मी सांगते तुम्हाला, हे खूप वर्षानुवर्ष करण्याची साधना आहे. ही एक साधना आहे. काय? तर ते हळूहळू आपल्या माइंडमध्ये तशा प्रकारचे बदल होत राहतात. सगळं काही मनावरती आहे. ठीक आहे. तर हे मनामध्ये हळूहळू माइंडमध्ये बदल होत राहतात. आता जे आपण इथे शिकतोय ह्या गोष्टी फक्त तुम्ही रेग्युलर मेडिटेशनच्या गोष्टी, ह्या गोष्टी तुम्ही करत राहिलात, स्वतःवरती फोकस करण्याच्या, आपल्या जे पॉइंट आहेत त्याच्यावरती फोकस करण्याच्या, इंट्युशन पॉवर वाढवण्याच्या. युनिव्हर्स ही एक शक्ती आहे, ती माझ्यात आहे. जसं तत्वमसी म्हणजे हे तोच मी आहे किंवा अहम ब्रह्मस्मी म्हणजे तो ब्रह्मच मी आहे. ठीक आहे. किंवा आता महाशिवरात्रीच्या दिवशी आपण ते चॅन्टिंग, तुम्ही नव्हतात बहुतेक, चॅन्टिंग केलं, शिव हम, शिव होम. शिव याचा अर्थ इथे काय आहे?
शिव म्हणजे ती शक्ती, युनिव्हर्सची शक्ती. ओहम, ती शक्ती ओहम म्हणजे मीच आहे. ओके, त्याचा त्याचा अर्थ होता शिव ओम. शिव ओम, शिव जो आहे तो मी आहे, हम. ओके, असं त्याचा अर्थ होतो. जसं हा हळूहळू ते हा म्हणजे एक ह्याच गोष्टीचा अर्थ जाणून घेऊन जेव्हा आपण तो चांटिंग करतो, तेव्हा ती आपल्यातली ऍक्टिव्हेट व्हायला लागते लवकर. ठीक आहे, त्या अवेअरनेसनं आपण ते चांटिंग करणार तेव्हा त्या गोष्टीचा आपल्यावर इफेक्ट होतो. म्हणून म्हणजे हे ऍक्च्युली याच्यामध्ये गुरुमार्ग इम्पॉर्टंट असतो, की म्हणजे ज्या व्यक्तीने तो अनुभवलाय, ठीक आहे, खरोखर आत्मज्ञानी जे लोक आहेत त्यांच्याकडून हे ते दीक्षा वगैरे घेतो, हा त्याचाच प्रकार आहे ऍक्च्युली. हा थोडासा आउटर भाग आहे, तरी पण तुम्ही म्हणत असाल तर सांगते. ठीक आहे, तर गुरूंच्या मुखातून जेव्हा तो मंत्र येतो त्यांच्यातली शक्ती आपल्यात येत असते. ठीक आहे, तर ती शक्ती पासिंग होते आणि आपण जसं चांटिंग करतो तशी आपल्यातली शक्ती ती वाढत असते. हा एक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. पण इवन आपण नॉर्मल जरी चांटिंग आपण करत असलो तरी सुद्धा त्याच्यातून ते आपल्यातली पॉवर किंवा 7 चक्रास हील होत असतात, ऍक्टिव्हेट होत असतात, हळूहळू बदल होतात. ओके, तर हीच गोष्ट आहे. म्हणजे जे मेडिटेशन करतो आपण, ध्यान करतो, हेच गोष्ट आहे. आपण म्हणजे मार्ग जसे वेगळे वेगळे आहेत, प्रत्येक मार्ग हा वेगळा आहे. ओके, आता आपण जरी बघितलं आपल्या हिंदू धर्मामध्ये जरी बघितलं तरी मोक्षापर्यंत पोहोचण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत. भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, राजमार्ग. ओके, तर असे अष्टांग योग मार्ग, असे बरेच प्रकार आहेत. पण अनुभव त्याच गोष्टीचा करायचा आहे. जे युनिव्हर्स आहे, परमात्मा आहे, तेच आपल्यामध्ये कसं आहे ते ओळखण्याचंच हे एक साधन आहे. मेडिटेशन हे साधन. ओके, तर हे कोणत्याही गोष्टी जरी गेलो, कोणत्याही धर्मात गेलो तर ही गोष्ट येतेच शेवटी मेडिटेशन वरती. ठीक आहे, ओके, आपण शॉर्ट मध्ये मेडिटेशन घेऊयात. फोकस करायचंय फक्त कलर विथ कलर. शुभाजी, आर यू देअर? Sit straight, spine erect, shoulder relax. Close your eyes, palm facing upside. करा करा. कळलं की मला मी काय बोलत होते. Close your eyes. परत नाही. Inhale slowly and slowly exhale. Focus on your breathing. श्वासावरती फोकस करा. कसा श्वास आत येत आहे, कसा बाहेर जात आहे, या क्रियेवरती लक्ष द्या. श्वास नॅचरल ब्रीदिंग वरती लक्ष द्या. कुठेपर्यंत श्वास जात आहे ऑब्झर्व करा. घशापर्यंत, छातीपर्यंत कुठे जात आहे ऑब्झर्व करा. हळूहळू श्वास पोटापर्यंत घेण्याचा प्रयत्न करा. श्वास आत घेतल्यावरती पोट वर येईल. श्वास बाहेर सोडल्यानंतर पोट आत जाईल. त्या क्रियेवरती लक्ष द्या. Inhale and exhale.
हळूहळू प्रत्येक जाणाऱ्या श्वासाबरोबर बॉडीचा प्रत्येक पार्ट, प्रत्येक अवयव शिथिल करा, पायापासून डोक्यापर्यंत. ऑब्झर्व युअर फीट. दोन्ही पायांकडे लक्ष द्या आणि शिथिल करा. काप मसल्स, पायाच्या पोटऱ्या रिलॅक्स, दोन्ही गुडघे रिलॅक्स, दोन्ही मांड्या रिलॅक्स, पोटाचा भाग लोअर पोय बेली रिलॅक्स, अप्पर बेली रिलॅक्स, पोटाचा वरचा भाग, लोअर बॅक, पाठीचा खालचा भाग, पाठीचा वरचा भाग रिलॅक्स, छातीचा भाग रिलॅक्स, दोन्ही खांदे रिलॅक्स, दोन्ही हात रिलॅक्स, मान रिलॅक्स, फेस मसल्स रिलॅक्स, relax your eyes, relax your forehead, डोक्याचा वरचा भाग रिलॅक्स, पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करा. शरीर पूर्णपणे जमिनीकडे सोडून द्या. शरीराचा अवेअरनेस विसरून जा. फक्त श्वासाचा अवेअरनेस ठेवा. श्वास म्हणजे तुम्ही आहात. आतमध्ये येणारी हवा आणि जाणारी हवा एवढंच तुमचं अस्तित्व आहे. स्वतःला त्या श्वासाप्रमाणे हवेप्रमाणे हलकं फील करा. आता त्या श्वासाला ऑब्झर्व करा. त्या श्वासाचं निरीक्षण करा. बघा त्या श्वासांना. तर इमॅजिन करा, वरून आकाशातून एक गोल्डन व्हाईट कलरची किरण तुमच्या सहस्त्रार चक्रातून म्हणजे माथ्यामधून बॉडीमध्ये जात आहे. स्ट्रेट तुमच्या स्पाइनच्या एंडिंगला सरळ पोचत आहे. सहस्त्रार चक्रामधून, कपाळामधून, घशातून, छातीतून, पोटातून सरळ मूलाधार चक्रावरती पोचत आहे. हे किरण पोचत आहे. हे आहे मूलाधार चक्र, रूट चक्र. पाठीच्या कण्याचं शेवटचं टोक. इथे रेड कलर, लाल कलर इमॅजिन करा. हा लाल कलर तुमच्या बॉडीमध्ये पसरत आहे. तो ग्लो करत आहे, शाईन करत आहे. लाल कलर चमकत आहे. तिथे एक छोटासा रेड कलरचा बॉल स्पाइनच्या एंडिंगला चमकत आहे. जसं रेड कलरचा बल्ब लागल्यानंतर सगळीकडे प्रकाश पडेल, तसा तुमच्या लोअर बॉडीमध्ये पूर्ण रेड कलरचा प्रकाश पडत आहे. पायामधून पूर्ण लोअर बॉडीमध्ये. आता तो स्पाइनच्या एंडिंग मधून रेड कलरचे रूट्स, मुळं
तुमच्या बॉडीतून जमिनीमध्ये खोलवर रुजत आहेत असे बघा. जमिनीचा तुमच्या सीटला होणारा स्पर्श जाणवा. ही जमीन तुम्हाला खालून स्थिरता देत आहे. जसे तुम्ही तुमची मुळे जमिनीमध्ये खोलवर रुतून स्थिर आहात, स्टेबल आहात, अगदी वृक्षाप्रमाणे स्टेबल आहात. ह्या रूट्स मधून तुम्हाला जमिनीकडून, पृथ्वीकडून शक्ती मिळत आहे, स्थिरतेची शक्ती मिळत आहे, आत्मविश्वासाची शक्ती मिळत आहे. मनामध्ये म्हणा, मी सुरक्षित आहे, मी सुरक्षित आहे. मला या जगाचा, या पृथ्वीचा आधार आहे. हळूहळू स्वाधिष्ठान चक्रावरती, लोअर बेलीकडे लक्ष द्या. तुमच्या बेली बटनच्या नाभीच्या 2 इंच खाली इथे स्वाधिष्ठान चक्र आहे. इथे ऑरेंज कलर इमॅजिन करा. एक ऑरेंज कलरचा छोटासा बॉल शाईन करत आहे. त्याच्यावरती डिवाइनची एनर्जी व्हाईट गोल्डन कलरची पडलेली आहे आणि तो कलर शाईन करत आहे आणि तो सगळीकडे तुमच्या शरीरामध्ये पसरत आहे. आनंदाच्या लहरी त्या ऑरेंज कलरच्या प्रकाशाबरोबर पसरत आहे. तुमचे सर्व इमोशन्स इथे स्टेबल होत आहेत. तुमच्या कल्पनाशक्ती शुद्ध होत आहेत. इनहेल करा, श्वास आत घ्या आणि स्वादिष्ठान चक्रापर्यंत तो श्वास पोहोचवा. मनामध्ये म्हणायचं आहे, माझं आयुष्य आनंदी आणि सृजनशील आहे. हळूहळू तुमचं लक्ष मणिपूर चक्रावरती आणायचं आहे. बेली बटनच्या तुमच्या नाभीच्या 2 इंच वरती इथे पिवळा कलर इमॅजिन करा, येलो कलर. याच्यावरती डिवाइन एनर्जी व्हाईट गोल्डन मध्ये पडलेली आहे आणि तो येलो कलर सूर्यासारखा तेजस्वी चमकत आहे. हा कलर, येलो कलर तुमच्या शरीरामध्ये सगळीकडे पसरत आहे. येलो कलरच्या लहरी तुमच्या शरीरामध्ये पसरत आहेत. हा प्रकाश तुमचा आत्मविश्वास वाढवत आहे, तुमच्यामधली क्रिएटिव्हिटी वाढवत आहे, तुमच्यातली कार्यतत्परता वाढवत आहे. मनामध्ये म्हणायचं आहे, मी शक्तिशाली आहे आणि मी माझे निर्णय घेऊ शकते. मी शक्तिशाली आहे, मी माझे निर्णय घेऊ शकते. हळूहळू अनाहत चक्रावरती हार्ट सेंटरला लक्ष द्यायचं आहे. छातीच्या मध्यभागी हृदय. इथे आपल्याला ग्रीन कलर, हिरवा कलर इमॅजिन करायचा आहे. एक हिरव्या कलरचा छोटासा बॉल इथे शाईन करत आहे, चमकत आहे
हा कलर तुमच्या छातीमध्ये, तुमच्या बॉडीमध्ये सगळीकडे पसरत आहे. तुमच्या हृदयातून प्रेमाचा हिरवा प्रकाश बाहेर पडत आहे. सर्वांबद्दल प्रेम आणि क्षमा अनुभव हा कलर तुम्हाला देत आहे. मनामध्ये म्हणा, मी प्रेमासाठी पात्र आहे आणि मी सर्वांवर प्रेम करते. मी प्रेमासाठी पात्र आहे आणि मी सर्वांवर प्रेम करते. विशुद्ध चक्र, थ्रोट चक्र, इथे आपल्या हळूहळू लक्ष न्यायचं आहे. आपल्या घशाच्या मध्यभागी इथे इंडिगो निळा कलर इमॅजिन, सॉरी, इथे स्काय ब्ल्यू कलर इमॅजिन करा. निळा कलर, स्काय ब्ल्यू कलर. हा कलर तुमच्या पूर्ण गळ्याच्या भागामध्ये, शोल्डरच्या भागामध्ये आणि सर्व शरीरामध्ये पसरत आहे. हा प्रकाश तुमची वाणी सत्य आणि गोड करत आहे, प्रभावी करत आहे. या ठिकाणी एक ब्ल्यू कलरचा छोटासा बॉल इमॅजिन करा. तो इथे शाईन करत आहे, चमकत आहे. सगळीकडे त्याची एनर्जी, ऊर्जा पसरत आहे. तुमच्यातील बोलण्याची क्षमता वाढवत आहे. तुमची वाणी अगदी मधुर होत आहे. मनामध्ये म्हणा, मी माझे विचार स्पष्टपणे आणि सत्याने मांडते. मी माझे विचार स्पष्टपणे आणि सत्याने मांडते. हळूहळू आपले लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्रावरती आणा. इथे इंडिगो कलर, गडद निळा कलर इमॅजिन करा. इथे एक छोटासा इंडिगो कलरचा बॉल, गडद निळ्या कलरचा छोटासा बॉल चमकत आहे, शाईन करत आहे. तो तुमच्या पूर्ण कपाळामध्ये, चेहऱ्याच्या भागामध्ये, डोक्याच्या भागामध्ये त्याचा प्रकाश पसरत आहे. पूर्ण शरीरामध्ये त्याचा प्रकाश पसरत आहे. हा एक दैवी प्रकाश आहे. हा प्रकाश तुमची अंतर्दृष्टी आणि अंतर्बुद्धी जागृत करत आहे. तुमची इंट्युशन पॉवर जागृत करत आहे. मनामध्ये म्हणायचं आहे, माझे विचार स्पष्ट आहेत आणि मी माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकू शकते. माझे विचार स्पष्ट आहेत आणि मी माझ्या अंतरात्म्याचा आवाज स्पष्ट ऐकू शकते. हळूहळू आपले लक्ष क्राउन चक्रावरती, सहस्रार चक्रावरती न्यायचं आहे. डोक्याचा सर्वात वरचा भाग, माथ्या, टाळू तिकडे न्यायचा आहे. इथे
पर्पल कलर इमॅजिन करा, जांभळा कलर. हा पर्पल कलरचा बॉल इथे चमकत आहे. डिवाइन पॉवर जागृत करत आहे. हा प्रकाश तुमच्या सर्व शरीरामध्ये, डोक्यामध्ये पसरत आहे. असे बघा, हा पर्पल कलर तुमच्या बॉडीमध्ये सगळीकडे पसरत आहे. तुम्ही विश्वाशी म्हणजे युनिवर्सशी, परमात्म्याशी जोडले गेलेले आहात. पॉवर, युनिवर्सची पॉवर ही तुमच्या मध्ये आहे. ती अगोदरपासूनच आहे. फक्त त्याचा आता अवेअरनेस आणि खात्री करून घ्या. तुम्ही ऑलरेडी अगोदरच तुम्ही युनिवर्सचाच भाग आहात. युनिवर्सची सगळी शक्ती, पॉवर तुमच्यामध्ये अगोदरच आहे. फक्त त्याच्याशी अवेअरनेसने कनेक्ट व्हायचं आहे. मनामध्ये म्हणायचं आहे, मी ईश्वरी ऊर्जेशी जोडलेली आहे. मी ईश्वरी ऊर्जेशी जोडलेली आहे. मी पूर्ण आहे. काही वेळ या शक्तीशी कनेक्टेड राहा आणि ही शांती अनुभवा. यावेळी तुम्ही फक्त ती शक्ती आहात आणि दुसरे कुणीच नाही आहात. जे काही तुमचे इथले रोल आहेत शरीराचे, ते सर्व विसरा. तुम्ही फक्त ते युनिवर्स आहात सध्या आणि कुणीच नाहीत. ह्या शांतीमध्ये थोडा वेळ राहा. शांती तुमच्यात अनुभवा. दिव्य ऊर्जा तुमच्यामध्ये अनुभवा. तुमच्या शरीरातले सर्व चक्र एकाच वेळी एका लाईन मध्ये चमकत आहेत. ही ऊर्जा, ही प्रकाश तुमच्या शरीरातून आता बाहेर पसरत आहे. तुमचा ओरा प्रकाशमय आहे. तुमचा ओरा तेजोमय आहे. हळूहळू पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास अनुभवा. सद्य स्थितीमध्ये या आजूबाजूच्या परिस्थितीचा थोडा अवलोकन करा. हाताची आणि पायाची बोटे हळूवारपणे हलवा. दोन्ही तळहात एकमेकावर घासून ते डोळ्यावर ठेवा. आणि हळूच डोळे ओपन करा. अगदी हळूवारपणे.
वेलकम बॅक. यायला मुंग्या येत. इट्स नॅचरल. थोडं पायाखाली आहे ना, गुडघ्यांच्या खाली असं पिलो वगैरे घेऊन ठेवा. म्हणजे पायाला खालून जरा सपोर्ट मिळाला ना, तर थोडासा मुंग्या येणार नाही. ओके. हाऊ आर यू फिलिंग नाव? सध्या मुंग्याच फिलिंग होत आहे. ओके. ठीक आहे, ठीक आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा मेडिटेशनला बसाल ना, तेव्हा पायाखाली काहीतरी असं घेऊन बसा, ज्याच्यावरती कुशन, असं कुशन घेऊन बसा. म्हणजे तुम्हाला अंतराळी पाय त्याच्यावरती अलगद सोडता येईल वरच्यावरती. एकदम काय होतं, खाली एकदम जमिनीवरती पाय जेव्हा पडतात तेव्हा इकडे स्ट्रेच होतो ना, असं दबाव पडतो पायावरती. दाब पडल्यामुळे मग मुंग्या येणार. मी तर योगा मॅटवर बसले तरी पण येतात मला. योगा मॅट नाही मी सांगत आहे, कुशन. हा गुडघ्याखाली कुशन घ्या दोन्ही बाजूला. जसा लोड असतो ना, लोड, हा तसं हा. तसं काहीतरी घ्या, छोटा छोटा. ठीक आहे, चला, बाय. हॅव अ नाईस डे. बाय. थँक्यू. बाय. थँक्यू. थँक्यू. उद्या भेटूया. हो. उद्या 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 फ्रायडे आहे ना. हा ठीक.